नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। 25 जुलै शुक्रवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कृषी मंत्र्यांचा रंगला जुगार, राज्यातील शेतकरी बेजार। विधानसभेत रंगला रमीचा डाव, कृषी मंत्री चले जाव। शेतीमालाला नाही किमान हमी, खेलो जंगली रमी। कोकाटेंचा राजीनामा घ्या, अन्यथा जुगाराला परवानगी देऊन कोकाटेंना मुख्यमंत्री करा, अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध नोंदविण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सोरठ जुगार मटक्याचे साहित्य मांडत अनोख्या आंदोलनाद्वारे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। विधिमंडळात अधिवेशन सुरू असताना कृषी मंत्री कोकाटे हे ऑनलाईन रमी खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता। त्यानुसार कोकाटे यांच्याविरुद्ध राज्यभरात संताप व्यक्त करून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला होता। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आज धुळे जिल्हा दौरा असल्याने ते आज धुळे शहरातील हॉटेलवर मुक्कामाला थांबले आहेत। धुळे शहरात माणिकराव कोकाटे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बाहेर पत्त्यांच्या माळा दाखवत त्यांचा जोरदार निषेध केला आहे। विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांची पाठ घेतल्याची दिसून येत आहे। शेतकऱ्यांनो शेती सोडा, रमी खेळा, हभप माणिक कोकाटे। शेतकऱ्यांनो रमी खेळा, लाखो जिंका ऑनलाईन रमी, अशा आशयाचे बॅनर्स ठाकरे गटाकडून माणिकराव कोकाटेंच्या दौऱ्यावेळी दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेल टॉपलाईन बाहेर काळे झेंडे दाखवत माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला जात आहे। दरम्यान टॉपलाईन बाहेर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राने एक सनसनाटी दावा केला आहे की सध्याच्या महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांना लवकरच आपले मंत्रिपद गमवावे लागू शकते। या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। सामनाने आपल्या वृत्तात म्हटले आहे की काही मंत्री आधीच विविध वादांमुळे अडचणीत सापडले आहेत, तर काहींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याऐवजी नाराज असलेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना ही संधी दिली जाऊ शकते, असेही सामनाने म्हटले आहे। सरकारचा 100 दिवसांचा कार्यक्रमही या मंत्र्यांना समाधानकारकपणे राबवता आलेला नाही, असेही या वृत्तात अधोरेखित करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ विधानसभेतील आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्याबाबतची चौकशी लावल्याची माझी माहिती आहे। माझी आणि कोकाटे यांची अजून भेट झालेली नाही। आमची सोमवारी भेट होणार आहे। आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे, त्यामुळे प्रत्येकाने भान ठेवून बोललं पाहिजे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। त्यानंतर बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी फुलेवाडा स्मारकबाबत आढावा घेणार असल्याचं सांगितलं। तर या कामाला पुण्यातील पाऊस आणि अरुंद रस्ता असल्यामुळे कामाला वेळ लागत असल्याचं सांगितलं। या वाड्याचं 1 महिन्याभरात स्ट्रक्चर पूर्ण होईल। फुलेवाडा स्मारकबाबत आढावा घेणार असून फुले आणि भिडेवाडा स्मारक ही दोन्ही कामे लवकरात लवकर करू, असं आश्वासनही भुजबळ यांनी दिलं आहे।